छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। बातमी आहे आध्यात्मिक क्षेत्रातून। श्री गणेश उत्सव निमित्ताने संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात एक विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हिंदूवीर, धर्मरक्षक, शब्दप्रेमी, समाज प्रबोधनकार म्हणून ओळखले जाणारे हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांचे जाहीर धर्मकीर्तन आयोजित करण्यात आले। ओजस्वी भारत फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ हिवरगाव पावसा यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। भक्तिमय वातावरणात हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या धर्मकीर्तनाने गावातील श्री गणेशोत्सवाला विशेष आध्यात्मिक परिमाण मिळाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महापुरुषांनी व साधू संतांनी पुढील पिढ्यांसाठी कार्य केले। हिंदू धर्म टिकवला पाहिजे, हिंदू धर्म टिकला पाहिजे, पुढे आता ती आपली जबाबदारी आहे, असे मत महाराजांनी भाविकांसमोर मांडले। त्यांनी आपल्या प्रबोधनातून हिंदू धर्मात श्रद्धा, निष्ठा आणि ऐक्य जागवण्याचा संदेश दिला। गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता सामाजिक ऐक्य, अध्यात्म आणि धर्मभावना जागविण्याचे माध्यम ठरावा या हेतूने कार्यक्रम आयोजित केला गेला। हरिभक्त संग्राम बापू भंडारे यांच्या धर्मकीर्तनातून समाजात श्रद्धा, भक्ती आणि ऐक्य याचा संदेश अधिक जोमाने पोहोच होतो आहे, असा विश्वास महाराजांनी यावेळी व्यक्त केला। हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे हे सध्या राज्यभर चर्चेत आहेत। काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या विचारांनी आणि व्यक्तिमत्वाने राज्यव्यापी चर्चा रंगली होती। त्यानंतर झालेल्या हल्ला प्रकरणामुळे ते पुन्हा एकदा बातम्यांच्या केंद्रस्थानी आले होते। या पार्श्वभूमीवर ते आता संगमनेर तालुक्यात धर्मकीर्तनासाठी आले असल्याने त्यांच्या या उपस्थितीबाबत भाविकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती। संगमनेर तालुक्यातील, गावातील तसेच परिसरातील भाविक व हिंदू बांधव यावेळी मोठ्या संख्येने या धर्मकीर्तनाला उपस्थित होते। यावेळी संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार अमोल खताळ पाटील, त्याचबरोबर महंत राजश्री एकनाथ महाराज यांची या ठिकाणी उपस्थिती लाभली। यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून हिंदू धर्माचा जय जयकार केला आहे। गणेशोत्सवाच्या उत्साहात भर घालत हिवरगाव पावसा गावात झालेल्या धर्मकीर्तनाने भक्तिभावाची नवी ऊर्जा दिली। यामुळे समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार झाला असून गावचा उत्सव अधिक भव्य, दिव्य आणि प्रेरणादायी झाला आहे। महासत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर। जय श्रीराम, जय श्रीराम। आज हरिभक्तपरायण संग्राम महाराज, त्यांना बापूही म्हणतात आणि भंडारेही म्हणतात, नावातच त्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे। ही उभा महाराष्ट्राने तर बघितलेलीच आहे, पण ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चळवळ चालूच राहील। संग्राम बापूंच्या नावात पहिला संग्राम आहे, त्यांनी संग्राम करत राहावा, पण बापू बनत करत राहावा, पण बापू बनून सुद्धा संग्राम होत नसेल तेव्हा मला प्रश्न पडला की महाराष्ट्रातून संग्राम बापू नावाचं वादळ उठत आहे। संग्राम करत असताना बापू सुद्धा बनले, पण कोणीतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे। मला वाटलं पुढं तर पूर्ण नाव झालंच नाही, संग्राम झाले, बापू झाले, पुढचं अजून बाकीचे दोनच मार्गावर ते चाललेले दिसले। तिसरा मार्ग मला असा वाटला हा तेव्हाच पूर्ण होईल, कारण ह्या हिवर गावाच्या भूमीवरती आमचे खंडोबराय ज्यांचा भंडारा जेव्हा उधळतो ना, त्या दिवशी महाराष्ट्रात हिंदू राष्ट्र आणि हिंदू लोक जागृत होऊ शकतात। म्हणून मी ह्या ठिकाणी महाराजांना ह्या गावामध्ये पाचारण केलं, बोलवलं की बापू संग्राम थांबवा आणि बापूपणा पण थांबवा। या आमच्या गावात
या खंडोबाच्या भूमीवरती घ्या भंडारा हातात आणि असा उधळा की कोण्या दृष्टाची निजर पण या माझ्या भावंडांना जर लागले तर त्याचा चिरश्राद्ध करण्यासाठी हे भावंड तात्पर्य आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून माझा जन्म ह्या गावात झाला असेल. जे माझे गुरुजी आहे त्यांचं नाव आहे जगद्गुरु परमहंस आचार्य. हिंदुत्वासाठी लढणारे हजारो साधू संत आहे. RSS जशी संघटना आहे, बजरंग दल आहे. पण जेव्हा आतंकवाद्यांनी लिस्ट काढली ना 100 लोकांची, 57 देशांनी काढली. किती? 57 देशांनी लिस्ट जारी केली. कशासाठी? हिंदूचं संरक्षण करण्याला गोळी मारा, त्याचं मुंडकं कापा. पण त्या लिस्ट मध्ये माझे गुरु सर्वप्रथम आहे. मी त्यांचा शिष्य तर आहेच आहे, पण त्यांचा उत्तराधिकारी सुद्धा आहे. मग जर साधू संत, धर्मरक्षण करणारे, धर्मासाठी जागणारे लोक जेव्हा पुढे येतात ना, तेव्हा तुमच्यातला आत्मा सुद्धा जागृत झाला पाहिजे. कारण लढणारा एक असेल हे सर्व बघू शकतात, पण जर कधी कुणी वार केला तर तुम्ही तुमचं रूप दाखवून देण्यास तयार राहा. बापूंनी संगमनेर तालुक्यामध्ये कीर्तन केलं. मी खूप ऐकलं, शांततेने ऐकलं, YouTube वरती ऐकलं. मी त्या ठिकाणी कुठंही त्या कीर्तनाचा चुकीचा संदेश नव्हता. ती सगळी गोष्ट डोळ्यांनी बघत होतो. आणि जेव्हा वादळ काही लोकांनी उठवलं, परत बापूंनी एक शब्द चुकीचा बोलला असेल, ठीक आहे, ओघात एखादा व्यक्ती बोलत असेल, पण ते नथुराम थोडी आहे, ते तर स्वतः संग्राम बापू भंडारे आहे. त्यांनी बापू म्हणूनच संग्राम केला. पण मी सांगतो, बापू हिवरगावात आलात ना, ह्या खंडोबाचा जो राहिलेला तुमचा भंडारा आहे ना, तो घेऊन जा आणि उधळा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे हिंदुत्ववादी सरकार आज आहे, उद्या राहील, पण पिढ्यानपिढ्या तेच राहिले पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे कार्य करायचं आहे. इथे लोक समजत असेल की हिंदू झोपलाय. काय हिंदू झोपलेला नाहीये. गेली 40 वर्ष हिंदू झोपलेला नव्हता. हिंदू तुमची इज्जत करत होता, तुम्हाला मान देत होता, तुम्हाला सन्मान देत होता आणि तुमच्या चरणी नतमस्तक होता. पण ज्या खंडोबा महाराजाच्या पासून जो पाठ केला ना, ज्यांच्या आई वडिलांनी घामाचे धारा टाकल्या ना, त्यांच्या मुलांना गाव सोडावं लागलं. कशासाठी? शेती आहे, वावर आहे, पण पाणी नाहीये. 40 वर्षे गेले कुठं होते. मग आज पाणी कोणी आणलंय हे आपल्याला माहित आहे ना. दुष्काळ कोणी मुक्त केला? अरे कमळ आहे ना, कमळ, ते ब्रह्मदेव त्याच्या उभा आहे. ब्रह्माला उतरावं लागलं म्हणून आज कमळाचं सरकार आहे, हे लक्षात ठेवा. आणि संघर्ष ज्याला करायचा असेल ना, साधू संताला कमी नका समजू. जसं संविधानाने तुम्हाला सैन्य दिले, पोलीस दल दिले रक्षणासाठी, पण तुम्हाला माहित नसेल, एकदा कुंभमेळ्यात या 18 लाख नागा साधू शस्त्र घेऊन बसलेली आहे. तुम्ही लक्षात ठेवा. इथे टाळकरी वारकरचा संप्रदाय जरी असला, त्याचा आवाज काढू शकतात, पण वेळ पडल्यावर टाळ सुद्धा मारू शकतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज पक्ष अनेक असू शकतात, राजनीती अलग असू शकते, पण आज संगमनेर तालुक्यामध्ये काही लोकांनी आंदोलन केलं आणि शांतता प्रिय समाजाला लव्ह लेटर लिहिलं. काय? हे कामगार मेळावा आहे, कामगार मेळावा आहे तो, आणि संघर्ष करत होते. मग शांतीप्रिय समाजाला लव्ह लेटर लिहायची काय गरज आहे? अरे आज ईद आहे, मिलाद आहे, आज ईद आहे, मिलाद आहे. तुमच्या माहितीच सांगतो, माझे पहिल्या गुरूंचं नाव
जगद्गुरु परमहंस आचार्य, दुसऱ्या गुरुचं नाव हजरत खाजा रफातुल्लाह शाह चिश्ती, चिश्तिया खाद्रिया मोइनुद्दीन, तीनों सिलसिले चालवत आहे मी. तुम्ही काय समजता आम्ही मुस्लिम विरुद्ध आहात? अरे तुम्हाला निवडून येण्यासाठी आता तुमचा हा छोटासा प्रयत्न आहे. अरे ते मुसलमान बांधव, आम्ही त्यांची विरोध करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे, मी आजपासून 20 वर्षापूर्वी जेव्हा मोठ्या गुरुच्या आज्ञेने बाहेर पडलो, गुरुजींनी सांगितलं तू किती शिकला? मी म्हणलो मी तर 8वी 9वी शिकलो, जादा शिकलो नाही. मग तू हे कसं वाचणार? म्हणलं कसं वाचायला पाहिजे? गुरुजींनी सांगितलं तू सगळ्या धर्मात जा. मी पहिला मुसलमानमध्ये 10 वर्ष होतो. तुमच्या माहितीच सांगतो, त्यांनी कुराण घेऊन यावं आणि माझ्याशी डिबेट करावं, माझं चॅलेंज आहे. त्याच्यानंतर मी यहुदी धर्मामध्ये गेलो, फादरी म्हणून मला सर्टिफिकेट मिळालं. मी हालेलुया फू करू शकतो आणि तुमचा चमत्कार तुम्हाला दाखवू शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी बौद्ध धर्मामध्ये गेलो. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी. मी तिथेही देव शोधला, कारण मला देव शोधायची पहिल्यापासूनच आवड होती. पण मला देव शोधणारे खूप असेल, पण आता मला मानव शोधायचा आहे, कारण माझं ज्ञान आखरी तत्व येऊन पोचलेलं आहे की मला मानव शोधायचा आहे. म्हणजे ह्या तालुक्यामध्ये ही जी ज्वाला पेटलेली आहे ही सदा तेवत ठेवा. तुम्हाला कोणाला घाबरायचं कारण नाहीये, पण संविधानाचं उल्लंघन होईल असं कोणतंही कार्य करता कामा नाही. कारण महाराज, मुसलमानांचा कुराण आहे, यहुदींचा बायबल आहे, बौद्धांचं त्रिपिटक आहे, हिंदूंची गीता आहे. पण ह्या चौघांना अगर कोणी नियंत्रण करत असेल तो ग्रंथ संविधान आहे, संविधान आहे, संविधान आहे. आणि आम्ही संविधानाने लढू शकतो, कारण आजही तुम्ही वाटू नका हो, 80% आहोत. असे किती कोणी झेंडे उजाळले ना तरी ते येत नसतात, पण आपण वाटतो. संगमनेर तालुक्यामध्ये असं नेतृत्व आपल्याला पाहिजे. आणि मी आशा करतो इथल्या आमदाराची की काही लोकांनी वैयक्तिक रोजगार चालू केला आहे. फक्त कशासाठी? आम्ही जनसेवेसाठी आहे. त्या संघटनाला काहीतरी नाव आहे, अशा काही संघटना टाकलेल्या आहेत. पण ते अमृत सेना सेना नाहीये. अमृत सेना काय माहिती आहे का? जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेस अमृत हे आमच्यासारखे महाराज, तुमच्यासारखे आत्ता टिकली लावणाऱ्यांना भेटलं. उरलेलं जे काय होतं ना ते अमृत सेना आहे. ही अमृत सेना कशासाठी आहे माहिती आहे? लक्षात ठेवा तुम्ही. संगमनेर तालुक्यात अमृत सेना 40 वर्ष नव्हती का? आता कशाला पाहिजे होती? आता याच्यासाठी पाहिजे. भावंडो, तुम्हाला वाटायचं आहे, तुम्हाला आपसमध्ये लढायचं आहे. काय संग्राम बापूचं कीर्तन झालं असता, काय आमच्या संगमनेरचा एखादा मुसलमान बांधव पेटून उठला का? तो झेंडा घेऊन आला का? शांत का राहिला? कारण समोरच्याला कळून चुकलं. ती शांत आहे, ती माझी आहे, पण ही पेटलेली आहे ना, ही तुम्ही पेटलेली आहे ना. यांना जर शांत ठेवलं ना, परत ते शांतवाल्यांचं मत घेऊन फायदा नाहीये. म्हणून आता काय आहे, तुम्हाला वाटायचंय, पण तुम्हाला मी सांगेल, हा धर्म आपला छोटासा नव्हता हो. आर्यवर्त, जंबोदेप, अरे त्याची कल्पना करा हो. कुठे गेले? कुठं गेलो आपण? कुठं आहे आपण? आपण ते कधीच नाही बघितलं. एखादा कीर्तनकार जेव्हा येतो, कीर्तन करतो ना, लोक काय म्हणतात माहितीये का? अरे महाराजांचं काम आहे पाकिट घेणं. मी गेले 25 वर्षापासून या क्षेत्रात काम करत असताना, मी केवळ महाराष्ट्रात काम करत नाही, माझ्या तुम्ही जर कधी गेला परराज्यामध्ये ना, एखाद्या घरात तुम्हाला जायचा जर अगर मोका मिळला ना, त्या ठिकाणी माझ्या गुरुजीची माझी आरती लोक करतात. कारण मी त्या ठिकाणी धनासाठी नाही जात, मी त्यांना जागा करण्यासाठी जातो. आणि मी माझं कर्म करतो, माझे व्यवसाय आहे, आणि मी माझ्या व्यवसायातून कमवून माझ्या खर्चाने काम करत असतो. हे सत्य आहे. पण एक लक्षात ठेवा, ह्या वारकरी संप्रदायाने ह्या ठिकाणी तुमच्याकडून 2 रुपये जादा घेतले असतील आहे ना,
पण त्यांनी कुठं बाजार मांडला का हो? तंत्र मंत्र देण्याचा तर बाजार मांडला का हो? त्यांनी कुठं अंधविश्वास मांडला का हो? मग आज आपण संगमनेर तालुक्यात आहात ना, आज आपल्या आदिवासी पाड्यांमध्ये जर तुम्ही गेलात ना, त्या ठिकाणी लोक धर्म परिवर्तन करत आहे. ही खंत आहे आमची. कारण माझा धर्माचा माणूस जेव्हा बदलतो, त्याचे विचार बदलतात, त्याचे विचार जागृत करण्यासाठी आम्ही काम करत असतो. आम्हाला तुमचं काही नको. मी अनेक मुली दत्तक घेतल्या आहे, त्यांचं शिक्षण करत आहे. तुम्हाला पाहिजे तर मी प्रमाण सादर करीन. मी अनेक वाड्या वस्तीमध्ये जातो, गोरगरिबांना मदत करतो. आजपर्यंत जर मी कमवलं असतं, मला ठेवलं असतं, अर्ध हिवरगाव मी केलं असतं. पण आजही माझ्याकडे उपाय नाही. आले तर वाटणे एवढंच माझं कर्तव्य. का? मला माझ्या गुरुजींनी सांगितलंय, तू शेतकरी आहे ना, तुझ्यात वावरात विहीर आहे ना? बोलो हो आहे. किती तास चालते? बोलो महाराज 4 तास चालते. बरं 4 तास विहीर कधी चालते? बोलो रोज 4 तास चालते. अरे मग कशाला मोटर लावतो? थोडा एखाद वर्ष थांब ना, विहिरीतून पाणी येईल. अहो म्हणलो महाराज कसं येईल? कसं येईल? मग महाराज म्हणजे तेच समज, तुझ्याकडे थोडं धन येतंय ना, त्याला जास्त जमा जर केलं, वाटलं नाही ना, ते वाढत नसतं, ते तिथंच असतं. विहिरीप्रमाणे त्याचा वापर जर केला तर तुझंही भरण आणि बाजूचं भरल. आणि तेच काम मी आजपर्यंत करत आहे. परमेश्वर कृपेने मला काही कमी तर पडलेलं नाहीये. पण दुःख ह्या गोष्टीचं आहे, जेव्हा माझा बांधव आपसमध्ये लढतो, जातीमध्ये विभाक्त होतो आणि तिथे हिंदू नावाच्या संघटनाला तडा जातो. मंत्री संत्री राजकारण करणारे तेच काम करत असतात. आज ह्या तालुक्याला असा आमदार मिळालेला आहे, ते इथं आहे म्हणून तारीफ करत नाही. तुमच्या माहितीच सांगतो, मी साती ठोकपणे महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राचं मंत्र्याचं वर्णन करत असतो की जेव्हा वाटते हृदयाला निशाणा सही लागलाय आणि हृदय टिकटिक होतंय, तेव्हा सांगावंच लागतंय. ज्या दिवशी तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला कशाचा? हिंदू विचाराचा. कोण आहे तो? कुणबी आहे. अहो रिक्षा चालवणारा माणूस होता तो. तुम्ही त्याला फार मोठं नका समजू. पण जेव्हा तो त्याच्या कर्तृत्वाने तिथपर्यंत पोहोचला, 2.5 वर्षे हृदयामध्ये बाळासाहेबांचे विचार तळमळ होती, मग तो जागा झाला. कोण? कुणबी समाजाचा माणूस. आणि एका रात्रीत विचार केला, निर्णय घेतला. अहो एका कुणबी माणसाने एक विचार केला, निर्णयावर ठाम राहिला. अहो सरकार बदलून टाकायची ताकद त्याच्यात आहे. ही तुम्हीच आहे ना, हे तुम्हीच आहे. म्हणून तुम्ही जर वाटला ना तर आपलीच वाट लागणार आहे. वाटू नका. ह्या संगमनेर तालुक्याचं नेतृत्व हे आता खऱ्या अर्थाने मी सांगेन तुम्हा आम्हा माऊलीच्या हातामध्ये आलेलं आहे. कारण हे मोदी सरकार आहे, सबका साथ सबका विकास. पण हे संगमनेरचं सरकार आहे सबका साथ घर दार सबका विकास. तुमचा कुणी असं वाटलं का त्यांना? 8 वेळेच्या वेळेस वाटलं का इथे माझ्याकडे मार मांग भील ठाकर कोली मराठी सगळे, त्यांना सुद्धा आपण मोका देऊ का? त्यांचं मत पाहिजे आहे. बदलून घ्या ना. 5 वर्ष तुम्हाला 5. अहो आमच्या गावामध्ये जर सरपंच पदाला राजीनामा भरला, कुणी निवडून आला तर आपण बोलतो 4 सदस्यांना 6 महिने तू घे, 6 महिने तू घे. का? गावतात गावामध्ये एकता राहिली पाहिजे महाराज. काय राहिली पाहिजे? एकता. अहो तिकडे एकताचं कारणच नाही. वन साइड वादळ थांबत नाही. मी संविधानाच्या पलीकडे जाऊन भाषा करणार नाही. माझ्या शब्दात काही चूक असेल, त्याच्यावरती जो गुन्हा लागेल तो भोगायला तयार आहे. माझ्याकडे जे दुकान आहे ना, एक नाही अनेक आहे. पण मी गीतावर जेवढं प्रेम जरी करत असेल ना, कृष्ण मंदिरात आहे, पण कृष्णाच्या पुढे ना मी संविधान ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, संविधान. खूप वर्षाची खंत आहे तालुक्यामध्ये. मी परत जेव्हा येतो ना तेव्हा तालुक्याची ज्यादा खंत असते.
जिल्ह्याची खंत नंतर, कारण काय तालुका म्हणजे आपण सर्व तालुक्याजवळ राहणारे लोक आहे. तुम्ही जसं मागच्या वेळेस बदललेले आहात आणि एक नवा राजा निर्माण केलेला आहे ना, ती मोठी गोष्ट नाहीये. असे राजे येतील आणि जातील, पण ज्याला निवडलंय ना त्याला कायम संलग्न जर तुम्ही करण्यात समर्थ राहिला ना, तर मी समजेल की संगमनेर तालुक्याचं हिंदुत्व जागं झालं, अन्यथा नाही. कोणाच्या भूल थापाला बळी पडू नका. ज्या कोणी संस्था आहे, संस्था कसल्या असतात हो महाराज? लोकांनी लोकांसाठी चालवण्यासाठी केलेलं ना. जसं माझं ओजस्वी भारत फाउंडेशन आहे. काय आहे ओजस्वी भारत फाउंडेशन? नॉन प्रॉफिट ऑफ द कंपनी. फायदा नाही, पण काम करतील त्यांना पगार नक्कीच मिळेल. मग ह्या लोकांच्या संस्था, लोकांचे शेअर लोकांसाठी बनवलेले जर असेल, कधी लोकांना पण अध्यक्ष करून पावर देऊन तर बघा ना, जागा ना तुम्ही, मागा. तुमचा साखर कारखाना आहे ना, काय इथं बसलेल्याचा कोणाचा साखर कारखान्यामध्ये शेअर नाहीये का? का तो अध्यक्ष बनत नाही? का त्याच्या सहीने ते पेमेंट पास होत नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे, माल सबका, माल सबका, अंदरशिप हामी करेंगे. म्हणजे बाकी त्यांच्याकडे काय, हे आपल्याला कळायला पाहिजे. का सगळ्यांनी जर जागलं ना, तुमची ताकद आहे ना, त्यांचा आवाज पुढे येऊन देऊ शकत नाही. मी बाळासाहेब थोरात ह्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून निषेध करत नाही. तोही हिंदू आहे आणि तोही हिंदूवादी आहे. त्याच्याही घरी गणपती आहे, आमच्याही घरी गणपती आहे. पण दोष कसलाय माहिती आहे तुम्हाला? माझी खंत कसली माहिती आहे तुम्हाला? तुझ्या घरी गणपती आहे ना, माझ्या घरी गणपती आहे, पण माझाच मोदक तुझ्या घरी, तुझा मोदक कधी आमच्या घरी? सांगा भावंडांनो, कधी तुमच्या घरी कधी येणार? लक्षात ठेवा. कारण तुमच्या घरचा मोदक तर जाऊ शकतो, पण तुम्ही त्यांच्या घरचा मोदक आणायला गेल्यावर पहिली तुमच्यातच भीती, आज घेतील का नाही, जाऊ का नको, जाऊ दे मरू दे, फक्त मग मत टाकायला तुमच्याकडे येणार, मग तुम्ही घेणार. लोकशाही आहे, सगळ्यांना मत मागायचा अधिकार आहे, सगळ्यांना इलेक्शन लढायचा अधिकार आहे. पण काही विचारधारा ज्या आहे ना, त्या विचारधाराचा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण मी तर आणि माझ्या गुरुनी, आम्ही सगळं साधू संतांनी हा काँग्रेस नावाचा जो पक्ष आहे हा समस्त नष्ट व्हावा म्हणूनच शपथ घेतलेली आहे. आपल्याला त्याची घाबरायची गरज नाहीये. तुमच्यात खूप पावर आहे हो. नेते येतील जातील, पण ज्या दिवशी माझ्या भावाला, माझ्या बहिणीला त्याच्या एका बोटाची पावर करेल ना, त्या दिवशी राजे बदलायची ताकद तुमच्या ठसा ठसा भरली रे, लक्षात ठेवा. पण शोकांतिका काय माहितीये? इलेक्शनच्या दिवशी जाऊ दे, आपल्याला काय करायचं, येऊ दे कोणी पण. 80% देश हिंदुत्ववादी असून पण महाराज खंत आहे 30% पण बाहेर निघत नाही. पण असाही समाज इथं आहे, तो 30% आहे, पण तो 30% जेव्हा वोट करतो ना, तर तुमचा राजा बदलून जातो. म्हणून तुम्हाला वाटत असेल ह्या तालुक्याचं नेतृत्व, ह्या जिल्ह्याचं नेतृत्व हिंदूवादी असावं, तर तुम्ही प्रत्येकाने उठलं पाहिजे आणि बूथ मध्ये गेलं पाहिजे आणि आपलं मत टाकलं पाहिजे. आम्ही साधू संत तुम्हाला कोणाला मत टाका सांगत नाही, पण जरूर एक गोष्ट सांगतो, ज्याच्या मुखी जय श्रीराम असेल, ज्याच्याकडे हिंदुत्व असेल आणि जो तुमच्या आमच्या साठी लढत असेल, तर मत बाकी त्याला टाका. आता इलेक्शन खूप टाइम आहे, आता काही इलेक्शन नाहीये. इलेक्शनला आता आमदारकीचं लांबच आहे. आता हे छोट्या मोठ्या इलेक्शन आहे, ज्या ग्रामपंचायती किंवा काय अजून आहे ते काहीतरी आहे, मला त्यातलं एवढं माहिती नाही. पण ह्यावरती, कारण मी इथलं नेतृत्व बघितलंय,
मी इथल्या प्रत्येक मराठ्याला ओळखतो. इथं जर कुणी त्यांच्या काळात जास्त टुकटुक करायला लागला मग त्याला काय करतील, सरपंच बनवतील. तरी तो टुकटुक करायला लागला मग त्याला काय करतील, दूध डेअरी चेअरमन बनवतील. तरी तो टुकटुक करायला लागला मग त्याला साखर कारखान्यावर नेतील. तरी तो थांबला नाही ना, 2-3 चेकवर साईन करून देतील आणि असे अटकून टाकतील. तो गेला, परत त्याला पुढं नाही. मग तो कधी बनणार? अरे साखर कारखान्याचा चेअरमन राहणाऱ्याचा पोरगा कधीतरी आमदार बनायला पाहिजे की नाही? नाही बनणार. तेच बनणार. बाप बनला, पोरं बनतील, त्यांचे पोरं बनतील, त्यांचे पोरं बनतील. तेव्हा मला खंत अशी होती की ह्या तालुक्यामध्ये जे राजे म्हणून स्वतःला मिरवतात तर काय तुम्हा आम्हाला त्यांचे नौकर समजतात का, असं वाटतंय. पण हे आता जे झालेलं इलेक्शनामध्ये मला असं संगमनेर तालुक्याला अभिमान वाटतो की मी इथे गुलाम नाही. आता मी कोणाचा गुलाम नाहीये. आता मी माझ्या हिंदू बांधवांचा हृदय सम्राट जो बनलेला आहे ना, त्याच्या राज्यामध्ये सुखरूप आहे. का? एवढे दिवस आपलं काय चाललंय, आपण काय विचार करत नाही. तुम्हाला काय वाटतं? परवा दिवशी झालेल्या कीर्तनामध्ये संग्राम बापूंनी काय बोललं तुम्ही एकही सांगा. संग्राम बापू चुकीचा होता का? मी एक अशी व्हिडिओ बघितली एकदम तात्काळ. संग्राम बापू ह्या गाडीतून आले, संग्राम बापू त्या गाडीतून, गाड्या बदलत आले. मी म्हणलो जर हे पोलिसांना दिलं असतं ना डिटेक्ट करायला, याला कम से कम महिनाभर लावला असतो. मला असा डाऊट आला की हे जे फुटेज मिळाले हे मिळाले नव्हते. याच्या आधीच संग्राम भाऊचा गेम करण्यासाठी हे बनवायचं काम होतं. वाटतं की नाही तुम्हाला? 4 दिवसात येत नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटेल पण 4 दिवसात नाही भेटत, त्याला वेळ लागतो. म्हणून मी जाता जाता एवढंच सांगेल की जसे जागलात तसेच जागत राहा. तुमच्यातली पेटलेली मसाल ही तुम्ही ज्या दिवशी थंड करसाल ना त्या दिवशीच हे संगमनेर तुम्हाला मुबारक असू दे. कारण मी संगमनेर मध्येच नाही, माझं काम पूर लांबपर्यंत आहे. मला तिथे जायचंय जिथं आपला कोणीच नाहीये, त्यांच्या मनातही मानवता तयार करायची आहे. जय जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय. वंदे वंदे. वैदिक सनातन धर्म की, वैदिक सनातन धर्म की. हिंदू राष्ट्र की, हिंदू राष्ट्र की. हिंदवी स्वराज्य की, हिंदवी स्वराज्य की. गो माते की, भू माते की. सभी साधु संतन की, अपने अपने गुरुओं की, अपने अपने माता पिता की, अपने आपकी. आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय माझे सहकारी मित्र शिवसेनेचे आमदार अमोल भाऊ खताळ यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. यानंतर पहिली पंगत महिलांची होईल आणि त्यानंतर सर्व पुरुषांनी जेवणासाठी बसायचं आहे. सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त हिवरगाव पावसा येथे धर्मकीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज असल, आपल्या गावचे सुपुत्र ज्यांना गावांनी तालुक्यांनी जिल्ह्यांनी नाही ओळखलं परंतु त्यांना अखंड भारत देशाने ओळखलं असे महंत एकनाथ महाराज. गणेश उत्सवानिमित्त तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईल. आज तसं हिवरगाव पावसा ग्रामस्थांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी संग्राम बापू भंडारेंचं कीर्तनाची सेवा आपल्या गावामध्ये ठेवली आणि तालुक्याला जिल्ह्याला महाराष्ट्राला दाखवून दिलं संगमनेर ही कोणाची मक्तेदारी नाही, कोणाची जागीरदारी नाही. संगमनेरमध्ये येणाऱ्या प्रत्येक महाराजांचं साधू संतांचं आमच्यावरती जे संस्कार आहेत त्या संस्कारानुसार आम्ही त्यांचं स्वागतच करतो. हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्या महाराजांनी
आल्यानंतर ज्या त्या महाराजांची पद्धत वेगळी आहे, कीर्तनाची, प्रवचनाची, कीर्तन करताना वेगवेगळ्या पद्धतीने समाजाचं प्रबोधन करण्याचं, तुमच्यामध्ये असलेला अध्यात्माचा प्रसार प्रचार कशा पद्धतीने वाढेल यासाठी महाराज लोक काम करत असतात. आणि खरंच महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये महाराज तुम्हाला आमच्या गुलेवाडीने पुन्हा एक तुमची ओळख होतीच, पण गुलेवाडीने तुम्हाला पुन्हा देशामध्ये एक नाव लौकिक मिळून दिला. आता घेणाऱ्यांनी कसं घेतलं मला माहित नाही, देणाऱ्यांनी काय दिलं मला माहित नाही, पण आमच्या संगमनेरकरांनी आणि मी पुन्हा आज महाराजांचा दुसरा कार्यक्रम संगमनेरमध्ये आलाय. मी आज महाराज आपली समोर म्हणजे मी जाहीर माफी मागतो का संगमनेरमध्ये असा प्रकार होणं हे आमच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब होती. यापुढे संगमनेरमध्ये असा प्रकार होणार नाही हा शब्द मी तुम्हाला त्यावेळेस दिला होता, आजही देतो. आज गणपतीच्या बऱ्याच ठिकाणी आरत्या बाकी असताना सुद्धा, पण महाराज मला थोडा उशीर झाला, पण गुलेवाडी या गावामध्येच तुमची मिरवणूक काढून पुन्हा त्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम मी ठेवणार आहे. कारण महाराज हे धर्माचं आणि देशाचं काम करताय. आणि त्या कार्यक्रमात सुद्धा मी बी होतो. एवढंच झालं की मी आतापर्यंत कीर्तन सुरू व्हायला कधीच गेलो नव्हतो आणि त्या दिवशी आलो होतो. मी जर शेवट असतो तर कोणाची हिंमत झाली नसती त्या दिवशी उद्रेक करायची. परंतु काही जणांनी पूर्वनियोजितपणा केला असेल. बोलण्याचं व्यासपीठ नाहीये, पण हा नियम जे लोकांना शिकवता त्यांना सुद्धा लागू होतो. मग ते म्हणताना लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. स्वतःच कुठल्या कार्यक्रमात, कीर्तनात, प्रवचनात महाराजांनी स्तुती सुमन उभारली का गालात असायचं आणि दुसरं कोणाविषयी बोललं तो त्याचा द्वेष करायचा. ही संस्कृती निश्चित आपली संगमनेरची नाही. आणि मला जबाबदारीने सांगतो, गुलेवाडी या ठिकाणी महाराजांनी माझं नाव सुद्धा घेतलं नव्हतं का विखे पाटलांचं नाव घेतलं होतं. परंतु या मायबाप जनतेने जे प्रेम दिलंय, हिवरगाव पावसामध्ये सगळ्यात जास्त निधी महाराज आम्ही या गावाला दिलाय. ज्या वेळेस तालुक्यामध्ये आमदार नव्हता त्यावेळेस विखे पाटलांच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये 1200 कोटीच्या आसपास आम्ही निधी दिला. अहो, का लोक आमच्या मागे उभे राहणार नाही? कारण आम्ही विकासाचं राजकारण करतोय. आणि विकासाचं राजकारण करताना काही जणांना समजून आलंय का आपल्या बरोबर एवढं संस्थान असून, एवढे कर्मचारी असून सुद्धा आपल्याला नाकारलं. याचं त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं होतं. अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये विघ्न आणून काही होणार नाही. मला तर असं वाटतं, मलाच बऱ्याच जणांनी संपर्क केला का भाऊ आम्हाला संग्राम बापूंची तारीख मिळून द्या, तुम्ही संगमनेरमध्ये गावागावामध्ये वाड्या वस्तींवरती आम्हाला आता महाराजांचं का प्रवचन कीर्तन रूपी सेवा घ्यायची. मी सांगितलं त्यांना आता गणपती बाप्पामध्ये महाराजांच्या तारखा पॅक असतील. या हिवरगावच्या तारखेला सुद्धा महाराजांना 2-3 कीर्तन रद्द करून आपल्यासाठी यावं लागलं. निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये खंडोबा देवस्थान असेल, तुमच्याकडे इथं येणारा पूल असेल, विकासाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय. काही जणांना नाही सहन होते. एक शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाला, एक सामान्य मुलगा आमदार झाला, पण त्यांना सहन नाही झाल्याने बाकीची जनता, जी जनता आज आपल्या बरोबर आहे, जी जनता प्रेम देतीये, रात्री 2-2 वाजेपर्यंत एकनाथ महाराज, मी रात्री 2-2 वाजेपर्यंत प्रत्येक मंडळाला, प्रत्येक गणपतीला भेट देतोय. रात्री विद्यानगरमध्ये 12:30 वाजता गेलो होतो मी. 50 ते 60 महिला आमच्या लाडक्या बहिणी तिथं थांबून होत्या, फक्त या भावाला भेटायला, भावाची काळजी घ्यायला. काल गणपतीचे दर्शन घेताना मेन रोडला काही आमच्या ज्येष्ठ वयस्कर आजी माझ्या कार्यकर्त्यांना म्हणल्या, भाऊची काळजी घ्या, भाऊची आम्हाला गरज आहे. त्यावेळेस महाराज माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. हे प्रेम कमवावं लागतं, माणसं कमवावं लागत्या, आणि हे माणसं कमावताना निस्वार्थीपणे पुढे चालावं लागतं. ज्यावेळेस आपण निस्वार्थीपणे पुढे चालतो त्यावेळेस ही जनता आपल्यावरती प्रेम करत असती. आणि अभिमानाने सांगतो, मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे.
जर प्रत्येकाला त्याच्या धर्माचा अभिमान आहे तर मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. या संगमनेर तालुक्यामध्ये भगवी टोपी भेटत नव्हती कुठं. ज्या दिवशी मी उमेदवारी घेतली त्या दिवशी टोपी घातली. आज गावागावातील किराणा दुकानामध्ये सुद्धा ही भगवी टोपी मिळते. पण काही जणांना माझ्या टोपीचंही दुखणं झालं. याची निवडणुकीच्या आधी टोपी कुठं होती? अरे तुम्हाला निवडणुकीच्या आधी कळालंच नाही का हा अमोल खताळ हा एक कार्यकर्ता, हा एक मावळा आपल्याला परास्त करील, आपल्याला घरी बसविल. त्यावेळेसही मी ज्या वेळेस धार्मिक कार्यक्रम होता, ज्या वेळेस धर्माचं काम होतं, ज्या वेळेस देशाचं काम होतं, त्यावेळेस माझ्या डोक्यावरती भगवी टोपी होती. आजही आहे, उद्याही राहणार. त्याच्यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. माझं हिंदुत्व, माझं धर्मावरचं प्रेम हे बिगडी नाहीये. माझं राजकीय मतं घेण्यापुरतं माझं हिंदुत्वाचं प्रेम नाहीये. माझं प्रेम, मी आमदार आज आहे, उद्या असल नसल, पण माझा धर्म, माझा देश जर पुढं टिकवायचा, पुढं चालवायचा आहे तर मला सुद्धा या हिंदुत्वाचा पुढं विचार करून पुढं चालावं लागेल. ही हरिनाम सप्त्याची परंपरा, कीर्तनाची परंपरा, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, कितीतरी प्रत्येक समाजातील महाराजांनी ही पुढं चालवली. परंतु दुर्दैवाने मधल्या काळामध्ये 40 वर्ष संगमनेरमध्ये फक्त कुणी महाराज आला का त्याला आधी सांगायचं, असं बोलायचंय, तसं बोलायचं, याच्या व्यतिरिक्त बोलायचं नाही. खूप व्हिडिओ आले आमच्याकडे महाराज बापू, आमच्याकडे खूप व्हिडिओ आले. तुम्ही तर काय फक्त एक कुठं तरी मालेगावला बोलले होते का, कुठं बोलले होते का संगमनेरचा आमदाराचं बघा एक कार्यकर्ता कसा आमदार होऊ शकतो, एवढं झोंबायचं काही कारण नाही कोणाला. यांच्याविषयी खूप लोक बोलले, पण कधी कुणी आमचा महायुतीचा कार्यकर्ता असेल, हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता असेल, हा कधी गेला नाही, त्या गादीचा अपमान कधी केला नाही, कधी त्या महाराजांचा अपमान केला नाही. नाही विचार पटले, कोपऱ्यात बसून ऐकला असेल आमच्या लोकांनी, परंतु ही परंपरा पुढे चालून देणार नाही आम्ही. ज्या वारकरी संप्रदायाचा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना का आज 232 आमदार निवडून आले, याचा विचार लोकांनी करायला पाहिजे होता. लोकांनी म्हणजे जे पराभूत झाले त्यांनी विचार करायला पाहिजे होता. आज लाडक्या बहिणी आमच्या समाधानी आहेत, आमचा शेतकरी समाधानी आहे, कामगार समाधानी आहे, सगळेजण आहेत. परंतु काहींना असं वाटत होतं का आता आम्ही जन्माला आलोय तसा ताम्रपट घेऊन आलोय, आम्हाला कुणीच पराजित करू शकत नाही. पण ज्यावेळेस आमच्या या मायबाप जनतेने ठरवलं त्यावेळेस त्यांनी विचार केला नाही कोण समोर आहे. त्यानंतरही खूप प्रयत्न झाला. आज मी जास्त बोलणार नाही. शिंदे साहेब संगमनेरला आले होते बापू, त्या दिवशी संगमनेरच्या इतिहासातील न भूतो न भविष्य अशी रॅली आणि अशी गर्दी झाली. त्यामुळं काही जण दुखावले गेले. माझ्यावरती हमल्याचा प्रयत्न झाला, पण 5व्या मिनिटाला हा मुलगा, हा भाऊ तुमचा जनतेमध्ये पुन्हा आला. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरणारा नाही. त्याच्यावरती सुद्धा 4 दिवस चित्र निर्माण केलं गेलं. 100 जणांची टीम बसवली, मध्य प्रदेशातून लोक आणलेत, त्यांना 50-50 हजार रुपये पगार चालू केलाय, फक्त आमदाराला बदनाम करायचं. किती बदनाम करा मला, मी 1 इंच सांगतो, 1 इंच सुद्धा हलणार नाही आणि माझं काम थांबणार नाही. कारण या मायबाप जनतेने माझ्यावरती जे प्रेम दिलं, जो विश्वास टाकलाय, या विश्वासाला घेऊन पुढे जायचंय. थोड्या दिवसात संगमनेरकरांना नाही महाराष्ट्राला दिसून आलं, कळालं का 40 वर्ष जो मुखवटा घालून, इथं बुरखा घालून काही लोक वावरत होते, हे कुठल्या पद्धतीने काम करत होते. यांना जय श्रीराम नाव सहन होत नाही, यांना भगवी टोपी चालत नाही, यांना भगव्याची ॲलर्जी आहे. असे लोक या तालुक्यामध्ये काम करत होते. त्यांना बी शुभेच्छा दिल्या आपण. तुम्हाला तुमच्या कामाच्या शुभेच्छा. आम्ही विकासातून पुढे जाणार, आम्ही विकासातून उत्तर देणार. संगमनेर तालुक्यामध्ये MIDC आणून दाखवणार. जी 40 वर्ष नव्हती ती MIDC आपण आणतोय. तरुणांना रोजगार देतोय. आमच्या लाडक्या बहिणींसाठी, लहान नवजात बालकांसाठी 100 खाटाचं रुग्णालय आपण करतोय आणि त्याची सुद्धा मंजुरी लवकरच मिळते. कितीतरी प्रश्न या तालुक्याचे
जाणून बुजून प्रलंबित ठेवलेले आपण सोडवतोय. तुमच्या गावाजवळून पाठ गेला, गावातूनच गेला नाही, मी जवळून म्हणल का आता गावकऱ्यांना दिसला नव्हता बरेच दिवस, काही भीतीमुळं म्हणा, काही दबावामुळं म्हणा, परंतु आता निश्चित सांगतो आपल्याला, आजच आपण निमगाव भोजापूरचं जे आहे दावा कालवा त्याच्यासाठी 14.5 कोटी रुपये मंजूर करून घेतले. तुमच्या भागातील सुद्धा प्रत्येक गावाचा क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी आपल्याकडं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे जे त्रिमूर्ती म्हणून ज्यांना सर्व महाराष्ट्र ओळखतो ते आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब, हे तिन्ही नेते आपल्या पाठीमागे भक्कम उभे आहेत. 4 दिवसापूर्वी ती घटना घडली तर आपल्याला सांगायला हरकत नाही, मला राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून तर मंत्रिमंडळातील 25 मंत्र्यांचे मला फोन आले. 50 ते 60 आमदारांनी फोन करून चौकशी केली आणि 100% त्यांनी बी मला, म्हणजे मला तर त्यावेळेस शंकाच नव्हती कोणावरती, पण त्यांनी मला बोलून दाखवलं बऱ्याच जणांनी का निश्चित पराभवातून झाला हा तुमच्यावरती हमला आहे, पण तुम्ही खचून जाऊ नका, हे महाराष्ट्राचं महायुती सरकार अमोल भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं मी सांगितलं होतं सभेत का माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी शिंदे साहेबांशी आहे, म्हणून काही जणांनी तो प्रयत्न केला का कार्यकर्त्याला आणि आमदारालाच खेटून पाहू. पण मी आजही सांगतो, मी फक्त तुम्ही दिलेल्या जबाबदारीत गुंतलेलो आहे आमदारकीत, म्हणून मी सुद्धा बांगड्या घातलेला नाही आणि मला विकासातून उत्तर देईल. लोक विचार करतील 40 वर्षाची आणि माझ्या 5 वर्षाची तुलनेचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावा लागेल आणि जनता निश्चित देईल, कारण गेल्या 7-8 महिन्यापासून आपण जो प्रवास सुरू केलाय त्यामध्ये निश्चितच मी बी काळजी घेतोय आणि आता गणपती बाप्पा चरणी सुद्धा प्रार्थना करतो. प्रत्येक मंडळात गेल्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना झाल्यापासून प्रार्थना करतोय, हे गणपती बाप्पा माझ्या मतदारसंघातील सर्व माझी तमाम मायबाप जनता असेल यांच्यावरती असलेलं विघ्न यापूर्वी दूर झालंय, परंतु जे छोटे मोठे विघ्न आहेत हे सुद्धा दूर होऊन दे आणि आम्हा सगळ्यांना मला विशेष तुमचा कृपा आशीर्वाद मिळून द्या गणपती बाप्पा, का माझ्या तालुक्यातील प्रलंबित असलेले प्रश्न, माझ्या सर्व समाज बांधवांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याची शक्ती मला देव अशी मी प्रार्थना करतो. आज सार्वजनिक गणेश उत्सव हिवरगाव पावसाच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला गेला. त्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं गेलं होतं, त्याबद्दलही मी सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावरती आहेच, असंच राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.